पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती जी काही आहे 20,000 पदांसाठी, तर ती कधी निघणार आहे महत्त्वाचं म्हणजे, आणि कोणत्या जिल्ह्यात किती रिक्त जागा आहे आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे, जाहिरात कधी येईल आणि तुम्ही किती फॉर्म भरू शकतात, महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किती रिक्त जागा आहे. तर तुम्हाला नेमकं या ठिकाणी पोलीस भरती संदर्भात ग्राउंड कधी होणार आहे, काय होणार आहे, हॉल तिकीट कधी येईल, पेपर कधी होईल, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर बघा, पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे, किती जागांसाठी येणार आहे, त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यात किती रिक्त जागा आहे, फॉर्म भरायला कधीपर्यंत सुरुवात होईल, त्याच्यानंतर मुदत वाढेल का, वयोमर्यादा वाढून भेटेल का, त्याच्यानंतर ग्राउंडचं हॉल तिकीट, मग ग्राउंड कधी होईल, लेखी परीक्षा कधी निघेल, या ठिकाणी सगळी डिटेल पोलीस भरती 2000 या ठिकाणी 26ची जी काही भरती असणार आहे, तर 20,000 जागांसाठी या ठिकाणी होणार आहे. तर त्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आता समोर आलेली आहे. तर तीच मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. व्हिडिओ प्रत्येक मुलामुलींसाठी महत्त्वाचा आहे जो पोलीस भरतीची तयारी करतोय. त्याच्यामुळं सर्वांना निवेदन व रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, पोलीस भरतीच्या ज्या काही रिक्त जागा आहेत, तर त्याचा अहवाल आता मागवला जात आहे. आता तुम्हाला माहिती आहे अगोदरची भरती किती जागांसाठी झाली आहे, 15,000 जागांसाठी. ठीक आहे, मुंबईला 3,500 जागा होत्या, अगोदर 2,500 होत्या, नंतर 1,500 या ठिकाणी 1,000 जागा वाढलेल्या आहेत. म्हणजे 3,500 जागांची या ठिकाणी जवळपास भरती मुंबईला झालेली आहे आणि अदर ठिकाणी राहिलेली भरती. बघा, आता पॉईंट असा आहे की नवीन भरती कधी निघेल सर आम्हाला सांगा, कारण आता पावसाळा सुरू आहे. भरपूर विद्यार्थी विचारताय सर नवीन भरती कधी निघेल, मग त्या हिशोबानं आम्ही या ठिकाणी तयारी करतो. ठीक आहे, आता भरती नुसती पार पडलेली आहे, आताची भरती. ठीक आहे, भरती पार पडी, विद्यार्थी ट्रेनिंगला गेलेले आहेत. आता पॉईंट असा आहे की नवीन भरतीची जी काही जाहिरात असणार आहे, तर ती कधीपर्यंत निघेल हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती रिक्त जागा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ठाण्याला या ठिकाणी जवळपास बघू शकता, ठाण्याला या ठिकाणी जवळपास किती रिक्त जागा आहे, 450. ठाण्याला 450 पोलीस शिपायांच्या रिक्त जागा आहे, हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठाण्याला 450 रिक्त जागा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मीरा भाईंदर, वसई विरार, मीरा भाईंदरला या ठिकाणी जवळपास 80 रिक्त जागा आहेत. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय आहे की या ठिकाणी ज्या काही आत्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा आहे पोलीस शिपायाच्या, त्याची पूर्णपणे माहिती आता गृहविभाग मागवत आहे. की आता समजा जळगाव आहे, जळगाव जिल्ह्यात पोलिसांच्या किती रिक्त जागा आहे, नाशिकला किती आहे, नगरला किती आहे, छत्रपती संभाजी महाराज नगरला किती आहे, तर संपूर्ण जिल्ह्यावाईज माहिती मागवली जात आहे. त्याच्यापैकी ठाण्याच्या जागा समोर आलेल्या आहे 450, त्याच्यानंतर मीरा भाईंदर वसई विरारच्या आलेल्या आहे 80 जागा. अशा पद्धतीने एवढ्या जागा 2 ठिकाणाची माहिती समोर आलेली आहे. त्याच्यानंतर अजून या ठिकाणी कोल्हापूर संदर्भात एक बातमी आलेली की कोल्हापूरला आता पोलीस आयुक्तालयाची या ठिकाणी तयारी सुरू आहे. म्हणजे या ठिकाणी तिथं जर आयुक्तालय झालं तर त्याच्यामुळे तिथं पोलीस प्रशासन लागल आणि त्याच्यामुळं तिथं जागा वाढण्याचे चान्सेस आहे. म्हणजे तिथं सुद्धा या ठिकाणी नवीन भरती होणार आहे कोल्हापूरमध्ये. मग तिथं रिक्त जागा असता, मग त्या जागा भरल्या जातील. तर अशा सगळ्या ठिकाणाची माहिती आता 2 ते 3 महिन्यामध्ये मागवली जात आहे आणि नवीन भरतीची जी काही जाहिरात आहे तर ती कधी निघेल ते मी तुम्हाला आता सांगतो. तर नवीन भरतीची जी जाहिरात आहे ती दिवाळीनंतर निघणार आहे. म्हणजे नोव्हेंबर महिन्यानंतर, म्हणजे नोव्हेंबरला या ठिकाणी जवळपास पोलीस भरतीची जाहिरात पडणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर किती जागांसाठी, तर ती जाहिरात 15 ते 20,000 जागांसाठी फिक्स पडणार आहे. किती? 15 ते 20,000 जागांसाठी ती जाहिरात पडेल. मग त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. डिसेंबर महिना पूर्ण फॉर्म भरण्यामध्येच तुमचा जाणार आहे. ठीक आहे, डिसेंबरमध्ये फॉर्म भरले, त्याच्यानंतर वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात अजून अपडेट आलेली नाही आहे, ती आल्यावरती तुम्हाला मी देणार आहे. ठीक आहे, आता मित्रांनो या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये फॉर्म येतील, डिसेंबरमध्ये तुमच्या या ठिकाणी फॉर्म तुम्हाला भरायचे. त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट येईल जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये. फॉर्म तुमचे चेक होतील, कोणत्या ठिकाणी किती अर्ज आले, मग ग्राउंड तयार करण्यात येईल, मग कोणाला कधी बोलवायचं, या विद्यार्थ्यांना किती तारखेला बोलवायचं, महिलांना कधी बोलवायचं, त्याचं पूर्ण नियोजन होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग तुमचे हॉल तिकीट येतील फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तुमचं ग्राउंड होईल मार्च महिन्यामध्ये. मग मार्चपासून ग्राउंडला सुरुवात होईल. त्याच्यानंतर तुमचे ग्राउंड घेतले जातील. काहींचं 1 महिन्यात ग्राउंड कंप्लीट होईल, काही जिल्ह्यांचं, कारण जागा कमी असतात. मुंबईचं ग्राउंडला जवळपास 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागेल, कारण जागा जास्त आहे म्हणून अर्ज जास्त
जास्त आलेले असतात. मग मुंबईचं या ठिकाणी ग्राउंड होईल जवळपास एप्रिल मे महिन्यापर्यंत त्याची प्रोसेस चालेल. मग त्याच्यानंतर तुम्हाला कट ऑफ लागेल मे महिन्यामध्ये. मग त्याच्यानंतर कट ऑफ लागल्यानंतर लेखी परीक्षा होईल तुमची. लेखी परीक्षा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असते आणि ती ऑफलाईन पद्धतीने तुमची घेतली जाते. मग ती तुमची या ठिकाणी मे ते या ठिकाणी जून महिन्यामध्ये होईल. मग त्याचं फायनल मेरिट येईल या ठिकाणी ग्राउंड प्लस लेखी परीक्षा. मग टोटल मेरिट लागेल आणि मग तुमची निवड केली जाणार आहे. तर हे पोलीस भरती 2027चं नियोजन आहे आणि आतापासून सुरू करण्यात आलेलं आहे. कारण प्रत्येक जिल्ह्यावाईज रिक्त जागांचा अहवाल, रिक्त जागांची माहिती मागवण्यात येत आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आतापासूनच तयारीला लागायचं आहे. जाहिरात फिक्स निघणार आहे या ठिकाणी नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये. त्याच्यामुळं आत्ताच भरतीची तयारी करा. नाही तर जाहिरात निघाली की मग मी अभ्यास करतो आणि प्रॅक्टिस करतो. मग तू प्रॅक्टिसच करत राहशील आणि जे अभ्यास करणारे ते भरती होतील. ठीक आहे, सांगण्याचा मुद्दा एकच होता की मागच्या भरतीमध्ये चुका केल्या ते इथं करू नका. प्रॅक्टिस आतापासूनच करा कारण कॉम्पिटिशन प्रचंड प्रमाणात आहे. ठीक आहे, तर फॉर्म या ठिकाणी प्रचंड येणार आहेत. जवळपास 15-16 लाख, 18 लाख, 20 लाख फॉर्म येतात. एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आतापासून तयारी करा. काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा आणि जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्हाला अभ्यास आणि ग्राउंडची प्रॅक्टिस करायची. तर पोलीस भरती संदर्भात कुठलीही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. या व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तरी तुम्हाला या ठिकाणी कमेंट करू शकतात. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.